नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत एकदम नवीन स्टाईलची युनिक अशी पेस्ट्री कशी बनवायची। ते अगदी जबरदस्त अशी टेस्टी आणि स्वीट डिश आहे बघा। सगळ्यांनी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम युनिक अशी रेसिपी आहे बघा, एकदम जबरदस्त। आता मी येथे घेतलेले आहे बघा एक कढई, त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा साखर आणि तोच चमचा मेजरमेंटचा कप आहे बघा, तोच कप पाणी घालायचा आहे आणि सारखा हलवत राहायचा आहे। त्याला आपल्याला त्याचा एकदम थोडासा असाच पाक बनवून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे आपला येथे पूर्ण साखर वितळून गेलेली आहे बघा। सारखं हलवत राहायचं आहे, कारण जर हलवलं नाही तर ते खाली चिकटलं जाईल। त्यामुळे आता यामध्ये मी घातलेला आहे इसेन्स। तुमच्याकडे जो इसेन्सचा फ्लेवर असेल तो तुम्ही इथे वापरू शकता बघा। आता आपला बघा पाक हा एकदम परफेक्ट असं झाला आहे। खूप जास्त पाक नाही बनवायचं बघा, फक्त हाताला असा चिकट लागेल असा पाक बनवायचा आहे, जो आपण गुलाबजामुनला त्याला बनवतो तसा। आता पाक थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे मी घेतलेली एक कढई, त्यामध्ये घालायचा आहे तोच कप रवा। रवा फक्त 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे, जास्त वेळ बिलकुल नाही भाजायचा, फक्त एखादा मिनिटभर थोडंसं शेकून घ्यायचं आहे फक्त। आणि आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये घेणार आहोत आपण 2 वाट्या दूध। 2 वाट्या दूध हे अगदी परफेक्ट असं आहे बघा ह्या रेसिपीसाठी। पूर्ण त्याला छान अशी उकळ आणून घ्यायची आहे बघा, खळखळून उकळलं पाहिजे असं, एकदम परफेक्ट। आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो असा टाकायचा आहे बघा, सारखं हलवत राहायचं आहे। सर्व बाजून व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, त्यामध्ये गाठी होता कामा नाही बघा। अशाच प्रकारे सर्व रवा इथे मी टाकून घेतलेला आहे बघा। छान असं मिश्रण आपलं घट्ट होत चाललेलं आहे आणि आता आपण इथे तेच इसेन्स वापरणार आहे बघा। कुलनरी इसेन्स आहे बघा हे माझ्याकडे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता। पूर्ण त्याच इसेन्समध्ये मी ही रेसिपी एकाच फ्लेवरची करायची आहे बघा। आता मी त्यामध्ये घालणार आहे 1 कप साखर। छान असं घट्ट होत गेलेलं आहे बघा एकदम। खूप जास्त असं घट्ट नाही करायचं, थोडंसं एवढंच असा पातळसरपणा त्यामध्ये असला पाहिजे। आता आपण ह्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे बघा सर्व बाजूनी आणि ते रव्याचं मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं आहे। आणि एका भांड्यात काढून घेतल्यावर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बघा। छान असं एकदम परफेक्ट असं आपल्याला जसं पाहिजे होतं तसं सेम मिश्रण हे तयार झालेलं आहे बघा। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। मस्त। आणि आता आपण हे एखादा तासभर म्हणावं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, पूर्ण थंड होईपर्यंत। आता मी इथे घेतलेली आहे बघा व्हिप क्रीम। मी बनवून ठेवलेली होती व्हिप क्रीम ही। आणि व्हिप क्रीम ही छान अशी मस्त पसरवून घ्यायची आहे सर्व बाजूंनी मस्त व्यवस्थित। मस्त
अशी छान बाजूनी सर्व बाजूनी आपली व्यवस्थित मस्त अशी पसरवून झालेली आहे बघा. आणि आता आपण त्यावरती आणखीन थोडं इथे डेकोरेशन करणार आहोत. यावर घालणार आहे मी पिस्ता घातल्यावर आणखीन एकदम जबरदस्त अशी आपली इथे पेस्ट्री तयार होते बघा. पिस्ता आणि आहे गुलाबाची पाकळी. आणि अशाच प्रकारे रेसिपी आपली इथे तयार आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.